की ठीक आहे तुम्ही आत्ता गेलात दिल्लीत तर तुम्हाला मोदींसारखा माणूस ताबडतोब मंत्रीपद देईल, ताबडतोब मंत्रीपद देईल. पण मोदींच्याही लक्षात येईल हा सत्तापिपासू माणूस आहे, याला लढायचं नाही, आयतं काहीतरी पाहिजे. आणि तिथे राजकीय दृष्ट्या फडणवीस संपून जातील. फडणवीसांकडे वय त्यांच्या बाजूला आहे, त्यांच्या बाजूने अनुभव आहे आणि तो माणूस संधी आहे तिचा वापर करून आपलं स्थान, जे मुख्यमंत्री झाले तेव्हा फडणवीस हा राज्यव्यापी नेता नव्हता, तो विदर्भाचा नेता होता. भाजपने त्याला महाराष्ट्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष केलेला होता. पण मुख्यमंत्री झाला तेव्हा फडणवीस यांच्या मुंबईवर छाप नव्हती, पश्चिम महाराष्ट्रात नव्हती, कोकणात नव्हती, मराठवाड्यात नव्हती, उत्तर महाराष्ट्रात नव्हती. विदर्भाचा नेता ही त्यांचं एक ओळख होती. 5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद उपभोगताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा नेता होण्यापर्यंत मजल मारली. हा एक नॅरेटिव्ह पुश केला जातो की फडणवीसांची सगळी कुशलता आहे, बुद्धी आहे, इथे वाया चालली आहे, त्यांनी केंद्रात गेलं पाहिजे. अरे जो महाराष्ट्रात नालायक आहे तो केंद्रात कशाला पाहिजे? महाराष्ट्र भाजपसाठी जो तोटा नुकसान करणारा आहे तो केंद्रातल्या भाजपला कसा फायदा देईल? पण तो इथे नको, आमच्याकडून घेऊन जायला, मग बाकीचा भाजप आम्ही गुंडाळू. तेव्हा ज्या प्रकार फडणवीस दिल्लीला जाणार हा नॅरेटिव्ह पुश केला जातोय, त्यातून फडणवीस हा किती महाराष्ट्रातला ताकदवान नेता झालाय याची साक्ष मिळते.